मित्रांनो, हे बघा, आपण फक्त 2 वेचणी केली आहे कापसाची आणि कपाशीचे सगळं कैरात आणि सगळ्या पाते सगळे चेक झालेलं आहे. कारण आता खूप दिवस झाले होते, त्यामुळे सगळे जे बोंड आहे ते फुटून गेले होते. त्यामुळे आपल्या आता कपाशीला काहीच नाही आणि आपल्या शेतामध्ये पाणी पण नाही की आपण काही गहू किंवा मक्का लावू म्हणून. तुम्ही बघू शकता, हे आपलं शेत आहे इकडे. मित्रांनो, आपण जिथे उभा आहे ते एक टेकडी आहे आणि इकडे पण जे आपली गाड लावलेली आहे तिथे पण टेकडी आहे आणि इथे खालची तूर लावलेली दिसते तिथे दाब आहे आणि इकडे पण दाब आहे. मित्रांनो, आपल्या 1.25 एकरामध्ये 2 ठिकाणी टेकडा आहे आणि 2 ठिकाणी डाब आहे. असं माझं शेत आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे जे काकाचं आहे ते पण शेत तसंच आहे. इथे पण डाब आहे, 2 टेकड्या आहे 1.25 एकरामध्ये. आणि इकडे तुम्ही बघू शकता, हे जे टेकडावर कपाशी आहे हिला पण काहीच नाही आहे. हिची फक्त एक वेचणी झालेली आहे बघा, फक्त 5 किंवा 10 कैरी आहे.